ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरती 2026 महाराष्ट्र तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकचे जे ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म भरणे चालू झाले होते तर ते जे विद्यार्थी मित्रांनो जानेवारी महिन्यापासून फॉर्म भरणे चालू झाले होते आणि 14 फेब्रुवारी 2026 चे फॉर्म भरणे शेवटची तारीख होती। 31 जानेवारी पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू होते आणि 14 फेब्रुवारी 2026 चे फॉर्म भरणे शेवटची तारीख होती। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची सर्वांनी या ठिकाणी फॉर्म भरलेले। आता जे विद्यार्थी मित्रांनो रिझल्ट या ठिकाणी लागायचा बाकी आहे, तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकचा जो रिझल्ट आहे तर तो या ठिकाणी लागणार आहे। तर कधीपर्यंत या ठिकाणी लागणार आहे, कोणत्या तारखेला रिझल्ट येणार आहे आणि कट ऑफ सुद्धा जे विद्यार्थी मित्रांनो 60%, 70%, 80%, 90% कट ऑफ कोणत्या ठिकाणचा जाणार आहे तर याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। आणि त्याचबरोबर लिस्ट कोणत्या तारखेला येणार आहे, रिझल्ट कोणत्या तारखेला येणार आहे याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीच्या रिलेटेड जास्त आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहू राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकचा जो रिझल्ट आहे तर तो जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी 28 फेब्रुवारीला रिझल्ट लागणार आहे। कट ऑफ या ठिकाणी लागणार आहे। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची पहिली जी लिस्ट लागणार आहे तर ते 28 फेब्रुवारीला या ठिकाणी लागणार आहे, कारण की टेंटेटिव्ह डेट मध्ये दिला आहे। जे ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू होत आहे 31 जानेवारी पासून फॉर्म भरणे चालू होत आहे। 14 फेब्रुवारी शेवटची तारीख आहे आणि पहिली जी लिस्ट लागणार आहे तर 28 फेब्रुवारीला पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची पहिली लिस्ट लागणार आहे। रिझल्ट जो आपला लागणार आहे तर हा जे विद्यार्थी मित्रांनो 28 फेब्रुवारीला या ठिकाणी लागणार आहे, तर लवकरच या ठिकाणी रिझल्ट लागणार आहे। कट ऑफ लिस्ट या ठिकाणी लागणार आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची एकच रिझल्ट लागत नाही, एकच लिस्ट लागत नाही, जवळपास 6 लिस्ट लागणार आहे। तर 6 लिस्ट ह्या जून महिन्यापर्यंत 6 लिस्ट लागणार आहे आणि त्यानंतर 6 लिस्ट झाल्यानंतर कंप्लीट झाल्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो जून महिन्यामध्ये न्यू वॅकन्सी अजून निघणार आहे। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची जी नवीन भरती आहे तर ती जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जून महिन्यामध्ये नवीन भरती निघणार आहे, एक लक्षात ठेवा। तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकच्या ज्या लिस्ट लागणार आहे तर त्या या ठिकाणी 6 लिस्ट लागणार आहे। तर आपल्याला संयम या ठिकाणी ठेवायचा आहे। पहिल्या लिस्ट पासून पहिली लिस्ट लागल्यानंतर जे 15-15 दिवसाने किंवा 20-20 दिवसाने जे विद्यार्थी मित्रांनो रिझल्ट लागते, एक लक्षात ठेवा। कट ऑफ लिस्टची या ठिकाणी लिस्ट लागते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना कमी पर्सेंटेज आहे अशा विद्यार्थ्यांचं सुद्धा या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे। तर सर्वात पहिले मी तुम्हाला सांगून देतो कोणकोणते असे डिव्हिजन आहेत या ठिकाणी कट ऑफ कमी जाणार आहे, ज्यांना 60%, 70%, 80%, 90% अशा गटातील विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार आहे। तर ते मी तुम्हाला डिव्हिजन या ठिकाणी सांगून देतो। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आणि त्याचबरोबर जास्त कट ऑफ जाणारे सुद्धा डिव्हिजन मी तुम्हाला सांगून देतो, ज्या ठिकाणी जास्त कट ऑफ जाणार आहे, ठीक आहे। अहिल्यानगर डिव्हिजन आहे, अहिल्यानगर डिव्हिजनचा जो कट ऑफ हा जास्त त्या ठिकाणी जाणार आहे, एक लक्षात ठेवा, 95च्या वरत कट ऑफ लागणार आहे। त्यानंतर अकोला डिव्हिजन आहे, अकोला डिव्हिजनचा पण कट ऑफ जे हा 95च्या वरत रिझल्ट लागणार आहे, कारण की चांगलं शहर आहे। नेहमी जे विद्यार्थी मित्रांनो चांगल्या जिल्ह्यामध्ये तो कट ऑफ हा जास्त जातो, कारण की चांगल्या जिल्ह्यामध्ये कोणी पण भरते। चांगल्या जिल्ह्यामध्ये ज्यांना चांगले पर्सेंटेज असते ते विद्यार्थी तो जिल्हा सोडत नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर जे या ठिकाणी अकोला डिव्हिजन आहे तर इथला जो कट ऑफ आहे हा या ठिकाणी जास्त जाणार आहे, हायफाय जाणार आहे। त्यानंतर अमरावती डिव्हिजन आहे, अमरावती डिव्हिजनचा पण कट ऑफ या ठिकाणी जास्त जाणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। अमरावती डिव्हिजनचा पण कट ऑफ जास्त जाणार आहे, कारण की चांगलं शहर आहे। त्यानंतर जे आहे बारामती डिव्हिजन आहे, इथला पण कट ऑफ जे विद्यार्थी मित्रांनो जास्त जाणार आहे, 95च्या वरचा कट ऑफ जाणार आहे बारामती डिव्हिजनचा। त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे बीड डिव्हिजन आहे, बीड डिव्हिजनचा पण कट ऑफ जास्त जाणार आहे, एक लक्षात ठेवा, 95च्या वरचा कट ऑफ त्या ठिकाणी जाणार आहे। त्यानंतर म्हणजे तुम्ही कोणती कॅटेगरी असा SC ST OBC EWS ओपन कॅटेगरी, ठीक आहे। त्याचबरोबर त्यानंतरचं जर आपण पाहिलं तर भुसावळ डिव्हिजन आहे, भुसावळ डिव्हिजनचा पण कट ऑफ या ठिकाणी जास्त जाणार आहे, जवळपास 95च्या वरचा या ठिकाणी कट ऑफ जाणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। नंतर बुलढाणा डिव्हिजन आहे, बुलढाणा डिव्हिजनचा पण कट ऑफ जे विद्यार्थी मित्रांनो 95-96च्या वरता जाणार आहे, SC ST OBC EWS ओपन कोणती कॅटेगरी असा, ठीक आहे। बाकी PWD असाल तर PWDचा जो कट ऑफ आहे सर्व डिव्हिजनमध्ये कमी जाणार आहे, ज्यांना कमी पर्सेंटेज जरी असेल 60%, 70%, 80%, 90%, तर आपलं सिलेक्शन होणार आहे। जे पण PWD कॅटेगरीचे असेल, कोणत्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला असेल तर कट ऑफ कमी तुमचा जाणार आहे, ठीक आहे। त्यानंतर चंद्रपूर डिव्हिजन आहे, चंद्रपूर डिव्हिजनचा जो कट ऑफ हा थोडाफार या ठिकाणी कमी जाणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे, कारण की चंद्रपूर डिव्हिजनमध्ये चांगल्या जागा आहे, जास्त जागा चंद्रपूर डिव्हिजनमध्ये आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे छत्रपती संभाजी महाराज नगर डिव्हिजन आहे, इथला पण कट ऑफ जे विद्यार्थी 95-96%च्या वरती या ठिकाणी कट ऑफ जाणार आहे, SC ST OBC EWS ओपन
या सर्व कॅटेगरीचा. त्यानंतर धाराशिव डिव्हिजन आहे, इथला पण कडाप 95-96% जाणार आहे SC ST OBC EWS ओपन कॅटेगरीच्या असेल तर. त्यानंतर जे आहे धुळे डिव्हिजन आहे, धुळे डिव्हिजनचा पण कडाप जास्त जाणार आहे SC ST OBC EWS ओपन कॅटेगरीचे असाल 96-97च्या वरचा कडाप त्या ठिकाणी जाणार आहे. त्यानंतर गोवा डिव्हिजन आहे, गोवा डिव्हिजनचा तो कडाप हा थोडाफार या ठिकाणी कमी जाऊ शकतो SC ST OBC EWS ओपन कॅटेगरीचे. ठीक आहे. त्यानंतरचा आहे जळगाव डिव्हिजन आहे, जळगाव डिव्हिजनचा पण कडाप जास्त जाणार आहे SC ST OBC EWS ओपन कॅटेगरीचे असाल 96-97च्या वरचा कडाप त्या ठिकाणी जाणार आहे. त्यानंतर कराड डिव्हिजन आहे, इथला पण कडाप जे 95च्या वरचा म्हणजे थोडाफार कमी तर जाणार आहे. एक लक्षात ठेवा कराड डिव्हिजनचा SC ST OBC EWS ओपन कॅटेगरीचे असाल. तर कोल्हापूर डिव्हिजन आहे, कोल्हापूर डिव्हिजनचा पण जो कडाप आहे हा पण या ठिकाणी जास्त जाणार आहे SC ST OBC EWS ओपन कॅटेगरीचे असाल 95-96% वरचा कडाप त्या ठिकाणी जाणार आहे. त्यानंतर मालेगाव डिव्हिजनचा पण कडाप जास्त जाणार आहे SC ST OBC EWS ओपन कॅटेगरीचे असाल 95-96-97च्या वरतो त्या ठिकाणी कडाप जाणार आहे. त्यानंतर आहे मुंबई सिटी ईस्ट आहे, मुंबई. त्यानंतर मुंबई डिव्हिजन आहे, मुंबई डिव्हिजनचा पण कडाप जाणार आहे SC ST OBC EWS ओपन कॅटेगरीचे असाल 96-97च्या वरतो कडाप त्या ठिकाणी जाणार आहे. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते या ठिकाणी नागपूर सिटी आहे, नागपूर सिटी डिव्हिजन आहे, तर इथला पण कडाप SC ST OBC EWS ओपन कॅटेगरीचे असाल तर जवळपास 95-96-97च्या वरचा कडाप त्या ठिकाणी जाणार आहे. त्याचबरोबर नागपूर मुफसूलचा पण कडाप आहे SC ST OBC EWS ओपन कॅटेगरीचे असाल 96-97च्या वरचा कडाप त्या ठिकाणी जाणार आहे. त्याचबरोबर नांदेड डिव्हिजन आहे, नांदेड डिव्हिजनचा पण कडाप जास्त जाणार आहे SC ST OBC EWS ओपन कॅटेगरीचे असाल तर जवळपास तुम्ही धरून चला 95-96च्या वरचा कडाप त्या ठिकाणी जाणार आहे. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे नाशिक डिव्हिजन आहे, इथला पण कडाप SC ST OBC EWS ओपन कॅटेगरीचे असाल 95-96% वरचा कडाप जाणार आहे. त्यानंतरचं जे आहे नवी मुंबई डिव्हिजन आहे, इथला पण कडाप SC ST OBC EWS ओपन कॅटेगरीचा 96-97च्या वरचा त्या ठिकाणी जाणार आहे. त्यानंतर पालघर डिव्हिजन आहे, पालघर डिव्हिजनचा पण कडाप या ठिकाणी कमी जाणार आहे. ज्यांनी पण पालघर डिव्हिजनमध्ये कमी फॉर्म भरला असेल तर इथला कडाप जे विद्यार्थी मिळवणं कमी जाणार आहे. एक लक्षात ठेवा. ठीक आहे. शेवटल्या लिस्टपर्यंत कडाप कमी जाणार आहे पालघर डिव्हिजनचा. तर जे डिव्हिजन आहे पंढरपूर डिव्हिजन आहे, तर पंढरपूर डिव्हिजनचा जो कडाप आहे SC ST OBC EWS ओपन कॅटेगरीचे असाल तर जवळपास 95-96च्या वरचा जाणार आहे. त्यानंतर परभणी डिव्हिजनचा पण कडाप 95-96च्या वरचा जाणार आहे SC ST OBC EWS ओपन कॅटेगरीचे असाल तर. त्यानंतर पुणे सिटी ईस्ट डिव्हिजन आहे, पुणे सिटी ईस्ट डिव्हिजन आहे आणि पुणे मुफसूल डिव्हिजन आहे, इथला जो कडाप आहे SC ST OBC EWS ओपन कॅटेगरीचे असाल जवळपास 97-98%च्या वरचा कडाप जाणार आहे. त्यानंतर रायगड डिव्हिजनचा जो कडाप आहे हा थोडाफार कमी पाहायला भेटणार आहे, जागा जास्त त्या ठिकाणी. त्यानंतर रत्नागिरी डिव्हिजनचा पण कडाप त्या ठिकाणी कमी जाणार आहे SC ST OBC EWS ओपन कॅटेगरीचे असेल तर जागा या ठिकाणी जास्त आहे. त्यानंतरचं RMS BM मिरज डिव्हिजन आहे आणि भुसावळ डिव्हिजन आहे, इथला थोडाफार कमी कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे. त्यानंतर सांगली डिव्हिजनचा जो कडाप आहे SC ST OBC EWS ओपन कॅटेगरीचा 97च्या वरचा कडाप जाणार आहे. त्यानंतर सातारा डिव्हिजन आहे SC ST OBC EWS इंडिव्हिज्युअल पण SC ST कोणती कॅटेगरीचे असाल SC ST OBC EWS ओपन कॅटेगरीचे असाल तर जवळपास जो कडाप जाणार आहे तर हा 96-97च्या वरचा कडाप त्या ठिकाणी जाणार आहे. त्यानंतर आहे श्रीरामपूर डिव्हिजन आहे, तर इथला पण कडाप SC ST OBC EWS ओपन कॅटेगरीचे असाल तर 96-97च्या वरचा जाणार आहे. सिंधुदुर्ग डिव्हिजनचा जो कडाप हा कमी जाणार आहे. त्यानंतर सोलापूर डिव्हिजन आहे, ठाणे डिव्हिजन, वर्धा डिव्हिजन, यवतमाळ डिव्हिजन, इथला पण कडाप जे आहे 95च्या वरचा जाणार आहे SC ST OBC EWS ओपन कॅटेगरीचे असाल. तर एवढा काही कडाप या ठिकाणी जाणार आहे, एवढं काही सेफ झोन आहे. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. आता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. वेळोवेळी अपडेट तुम्हाला GDS बद्दल देणार. आजच्या व्हिडिओ थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.